नमस्कार. जर तुम्ही भविष्यामध्ये कुठलाही इंटरव्ह्यू देणार आहात, तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत, जो तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहे, तो तुम्हाला कसा जाईल किंवा त्याचे जे आहेत ते रिझल्ट जे आहेत ते कसे असणार आहेत. तर या ठिकाणी मी काही टॅरो कार्ड्स आहेत ते शफल करून ठेवलेले आहेत आणि एंजल कार्ड्सही ठेवलेले आहेत, की एंजल्सही तुमच्यासाठी काय मेसेज असणार आहे. तर आपण टॅरो कार्ड्सपासून जे आहे ती सुरुवात करूयात. तर हे काही टॅरो कार्ड्स आहेत, की जे रीडिंगसाठी जे मी आहेत ते काढून ठेवलेले आहेत. तर त्यामध्ये काही मेजर कार्ड्स आलेले आहेत आणि काही मायनर कार्ड्स आलेले आहेत. तर आपण बघूयात वन बाय वन, की तुम्हाला टॅरो ज्या कार्ड्स आहेत ते काय मेसेज सांगतायत तुमच्या ज्या आहे इंटरव्ह्यूबद्दल. तर इंटरव्ह्यूचे जे आहेत, तुम्ही जो आत्ताचा सध्याचा इंटरव्ह्यू देणार आहे, तर तुम्हाला एक युनिवर्सकडनं जी आहे ती एक नवीन सुरुवात करण्यासाठी, एक नवीन फ्रेश सुरुवात करण्याची जी आहे ती संधी इथे तुम्हाला मिळताना जी आहे ती दिसत आहेत. तुम्ही त्याचा नक्कीच उपयोग करावा असं माझं म्हणणं आहे. तुम्ही या ठिकाणी असाही विचार करणार आहेत इंटरव्ह्यूच्या वेळेस, जे तुम्ही तुमच्या मागच्या जॉबमध्ये जे आहे ते खूप जे टेन्शन जे कामाचं होतं किंवा कामाचा खूप त्रास होता, तणाव खूप जास्त होता, खूप तुम्हाला जे काम करावं लागत होतं तिथे, तर ते ह्यावेळेसही कंटिन्यू होईल का, असं तुमच्या मनात नेहमीच जो आहे तो इंटरव्ह्यूच्या दरम्यान जो आहे तो प्रश्न असणार आहे. तर ते विचार तुम्ही नक्की तिथे जे आहे ते थांबवले पाहिजे. तुम्हाला ह्या इंटरव्ह्यू दरम्यान एक व्हॅल्युएबल लेसन जो आहे तोही शिकायला मिळणार आहेत. काही ठिकाणी तुम्हाला असं जाणवेल, की तुम्ही एखाद्या सिच्युएशनमध्ये एकदम स्टक झालेला आहेत. कुठला डिसिजन घ्यावा, कुठला डिसिजन नाही घेऊ, हे तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे ते समजत नाही आहे. ओके. तर अशी जर सिच्युएशन आली, तर तुम्ही त्यामध्ये एकच विचार करायचा आहे, की तुमच्या आजूबाजूला ज्या आहेत त्या कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत. इथे अशा कुठल्या गोष्टी ज्या आहेत, की ज्या माझ्या करिअरमध्ये ज्या आहेत त्या मला पुढे खूप उपयोगी पडतील. इथे काय अशा चांगल्या गोष्टी आहेत, की ज्यामुळे मी इथं आलेलो आहे किंवा यामुळे मी जो आहे ते या संधीसाठी जे आहे तो इथे आलेलो आहे. हा विचार नक्कीच करावा. तुम्हाला बरोबर तिथे जे आहे ते काय डिसिजन घ्यावं हे समजून जाईल. जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला सध्या खूप घाई करतोय असं वाटत आहे किंवा तुम्हाला असं डिसिजन जो आहे तो फास्ट घेता नाही येते, तर तिथे तुम्ही एक विचार करायचा आहे, की थोडासा टाईम घ्या तिथे डिसिजन घेण्यासाठी. उगाच घाईघाईमध्ये कुठलाही डिसिजन घेऊन जे आहे ते तुमचं तिथे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडेल, असं कुठलंही जे आहे ते कृत्य तुम्ही करू नका. हा जॉब जो आहे तो तुम्हाला एक चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन येणार आहे. जर इंटरव्ह्यू तुम्ही जर चांगला तिथे देत असाल, तर नक्कीच तुम्हाला हा जो आहे तो एक चांगली अपॉर्च्युनिटी घेऊन तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. फायनान्शियली आणि तुमचं पोझिशन वाईजही जो आहे तो तुम्हाला नक्कीच फ्युचरमध्ये जे आहे ते चांगली संधी हा देईलच. त्यानंतर जे तुमचं स्किल आहे, जे तुमचं जो आपण म्हणू शकतो, की तुमचा कोर जो इंटरेस्ट आहे, तोही इथे फुलफिल होताना जो आहे तो दिसणार आहे. तर आता यानंतर आपण बघूयात, की तुमचे एंजल कार्ड्स काय आलेले आहेत. एंजल कार्ड्सचं मध्ये जो फर्स्ट कार्ड इथे आलेला आहे, ते आहे रिकव्हरी. सेकंड जे आहे ते लुक फॉर अ साइन आणि थर्ड कार्ड जे आलेलं आहे अपॉर्च्युनिटी आणि फायनली एस जे आहे ते तुमच्यासाठी आलेलं आहे. तर हा तुमचा जो आहे हा असणार आहे रिकव्हरी पिरियड. ओके. इथून मागे जेही तुम्ही टेन्शन, जे हे तुम्ही गोष्टी एकदम इथे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या फील केलेल्या होतात, त्याचा हा असणार आहे रिकव्हरी पिरियड. ओके. तुमच्या आजूबाजूला जे कुठले साईन जे तुम्हाला येत्या दिवसामध्ये जे आहे ते मिळणार आहे, त्याकडे तुम्ही लक्ष द्या. कुठले एंजल नंबर्स तुम्ही रिपीटेडली बघतायत किंवा कुठली अशी गोष्ट आहे जी तुम्हाला रिपीटेडली दिसत आहे, तर त्याचे साईन काय आहे ते याकडेही तुम्ही लक्ष द्या. ही अपॉर्च्युनिटी जी आहे ती तुम्ही नक्कीच मिस करू नका. ओके. जर तुम्ही व्यवस्थितरित्या शांतपणे, काम आणि कंपोजपणे जर सर्व गोष्टी पार पडल्या, तर नक्कीच तुम्ही हा इंटरव्ह्यू क्लिअर करणार आहे. ओके.